हाय, गुड मॉर्निंग. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आता चाललो आहे खपोळीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा, किती मजा येणार सगळं तुम्हाला दाखवणार. बाय. खूप जास्त उशीर झाला आहे आम्हाला, खूप जास्त. 41 झाले, 42ची ट्रेन आहे. रिक्षावाले आहेत, इथून रिक्षाचे 20-20 रुपये सीट घेत. पण आम्ही ऑटोनी नाही जाते, कारण का इथं 10-15 मिनटं की 5-10 मिनटाचं डिस्टन्स आहे. मम्मी बोलली खपोळी स्टेशनवरून, तर चालतच जातो. कारण का तो रिक्षावाला एका रिक्षात मागच 4-4 कस्टमर ॲड करतो बसायला. मग ॲडजस्ट तर झालं पाहिजे ना, म्हणून आम्ही बोललो की चालतच जाऊ. आणि माझी मम्मी कामावर टुल्ली देऊन आली आमच्यासोबत जायला. आणि आम्ही लोकांनी मम्मीला अर्ध्यातून बोलून घेतलं. मम्मीला स्टेशनवरच मी थांबवलं आणि बोलली की चल माझ्यासोबत, आपण लोक जाऊ. म्हणून मम्मी आली, नाही तर मम्मी कामाला पोचली असते. आता माझी मम्मी मला बडबड करते की तुम्हाला सांगितलं का नाही, मी चांगली साडी घालून आली असती. कामाची साडी घालून आली, ठीक आहे ना, कोण बघणार आहे म्हाताऱ्या बाईला. ही तिची आई, ही त्यांची आई. आईची आई पण सोबत आहे आज, बरोबर की नाही? आम्ही खूप जास्त जवळ आलोय मंदिराच्या, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलो आता मंदिरात आम्ही. तर मी इथं मंदिर नाही, मठ आहे. मठात. तर आता प्रकाश कंटिन्यू करत दाखवल तुम्हाला पूर्ण मागून, कारण का माझ्याकडे दीदी आहे तर नाही होत. मला वाटतं 1 रुपये एक जोडी घेतात. मी पाय वॉश करते इथं. बघू आता हे लोक कॅमेरा चालून ठेवून देतात का नाही, पण तरी मी प्रयत्न करल की मी सगळं क्लिप्स ॲड करू. पण ते 1 वाजता काहीतरी जेवण चालू होणार, पण आम्ही 1 वाजेपर्यंत थांबणार नाही. आम्ही जाऊ थोड्या वेळातच, म्हणजे लवकर निघू, 12:30पर्यंत इथून निघतो. 1 वाजेपर्यंत काय जेवू, म्हणून आम्ही पावती फाडली नाही. या पाण्यामध्ये इथं या महाराजांनी तप केलं होतं आणि त्यांचे पाय माशांनी खाल्ले होते ना, माशांनी खाल्ली होती. पण यावेळेस माकड नाही दिसत आहे ना, माकड पण असते. मग मोबाईल अलाउड नाही, तर आपण मागे येते. मी चुपचाप कॅमेरा चालू करते, बंद करते. ए, ओरडायचं काय यार, लोक येतात, लोक व्हिडिओ काढतील ना. या महाराजांनी तप केलं म्हणून त्यांचं एक देव आहे. कॅमेरा अलाउड नाही. तिथे रिॲक्शन बघू ना आपण निशिकाचं. ती लगे इथं पण एक माकड आहे बाई, दाखव तिला, दाखव बघ तिथं माकड. खूप सारे आहेत यार. आवाज देते त्यांनाही. तुझा पराठा खातो मी, पण आधी छोटे छोटे. बस इथंच. मला वाटतं इथं म्हणजे शूट वगैरे म्हणजे काढत पण असतील नाही का, ते लग्नाचे व्हिडिओ वगैरे असतात. आणि आतमध्ये आहे गार्डन आहे, कारण का इथं कॅमेरा अलाउड नाही म्हणून सगळं तर नाही येते करता, पण तरी पण आम्ही
लोक या गार्डन मध्ये नाहीत बघू. म्हणजे खूप लोकांना हे गार्डन नाही माहिती, कारण का लास्ट टाइम आम्ही आलतो तेव्हा पण गार्डन नव्हतं माहिती. आणि हे बघा, हे नवग्रह आहे, जे ग्रह असतात गुरु बुध शुक्र शनी, जे पण नवग्रह आहेत हे नवग्रह आहेत. मी पण विचार करते की दीदीच्या बर्थडे साठी इथं आम्ही शूट करू. खरंच खूप छान आहे. आता पहिलं काय तर दीदीला खाऊ घालते मी. इशिकासाठी जेवण आणलं आणि आम्ही पण साबुदाण्याचा नाश्ता केला. गुड गर्ल इशू, गुड गर्ल. अले अले, चला चला चला, या मम्मा, या मम्मा कधी या 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 या. अरे बसून येते ती डायरेक्ट. खूप जास्त बोलते बाबा, बोल बाबा. ताता, पप्पा, मम्मा, मम्मा बोल मम्मा. छान वाटतं, मजा येते. वाटलं ना तुला की खरंच बोलली चंचल, खूप भारी जागा आहे. एक नंबर. गगनगिरी महाराजांची समाधी आहे, तर तिकडे चाललोय. त्यांची स्टोरी पण खूप युनिक आहे. बघ तिकडे, तुला दिसतंय का? हेलिपॅड बघितलं. हा, हे बघा, इथं हेलिकॉप्टर लँड होतो. इथं हेलिकॉप्टर उतरतो, लँडच होतो ना. उतरतो. इथं हेलिकॉप्टर उतरतो, मी तुम्हाला दाखवते. हेलिकॉप्टर उतरतो म्हणजे लँड होतो, आणि तिकडं आम्हाला जायचं ते दाखवू झूम करून. अरे बाबा. हॅलो हॅलो इशिका, हॅलो. चला 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 चला. इथं पडली ना तर डायरेक्ट जे हाय आले नाहीत ना ते पण तुटतील. आता चल. हॅपी हॅपी. ओके, सगळीकडे विठ्ठल विठ्ठल नाही करायचं. चल बस कर. चला आता आपण जाऊ वरती, बघू. आमचं इशू खरंच खूप एन्जॉय करते, आणि इशू सोबत आम्ही लोक तर खूप एन्जॉय. आता फणस दाखवा लागेल. थांबा, तुम्हाला दाखवतो फणस कसा असतो कसा नाही. कसा असतो फणस, कसं असतं म्हणजे आता आपण आलोय लय भारी प्लेसवर आलोय. तुम्हाला आम्ही सांगतो, तुम्ही फक्त एक वेळेस इकडे व्हिजिट करा, तर आम्ही तुम्हाला नक्की सांगेल. मन लागेल तुमच्या इकडे. थोडं मॅनेज मन लागेल म्हणजे तुमचं थोडं मॅनेज करून घ्या. फर्स्ट वेळेस आहे, माझा नवरा फर्स्ट वेळेस ट्राय करतोय. नेचर पासून कनेक्ट होऊ शकता दीदी, काय बोलते दीदी? खरंच नेचर पासून कनेक्ट होऊ शकतो. आणि ज्यांना म्हणजे असं खूप जास्त नेचर आवडतं, म्हणजे असं छान शांत जागेवर बसायला, म्हणजे टाइम काढायला आवडतं, पीस, तर ते लोक तर नक्कीच येऊ शकतात यार. सिरियसली खूप सुंदर आहे. पर्सनली आम्हाला तर खूप छान वाटलं येऊन. पुन्हा एकदा म्हणजे असं वाटलं ना की परत एकदा येऊ, आणि फॅमिलीला घेऊन येऊ पूर्ण. आणि फॅमिलीला मीन्स आम्ही बोललो होतो, पण आता आम्ही पण आमची फॅमिली फ्री नाही. कधी ते फ्री असतात तर आम्ही फ्री नसतो, कारण का प्रकाशला सुट्टी आहे. प्रकाशने सुट्ट्या घेतल्या होत्या माझ्या बड्डेमुळं, तर म्हणून आम्ही येऊ शकतोय. म्हणून टाईम वेस्ट जाण्यापेक्षा कुठेतरी फिरून येऊ, म्हणून आम्ही इथं आलो. भारी प्लेस आहे. आता आपण वर चाललोय डोंगरावर, जिथं त्यांची समाधी आहे तिथं. हे भाई वर वाटतंय पकू. हो भाई, भारी प्लेस आहे. बुटकीला माझी एवढी एवढीशी बुटकी आहे, तिला चालायचं एवढा शॉक लागलाय. ते बघा, चढती खाली सोडण्यासाठी. ते बघा कशी गप्पा मारती. लेडी होती ती वर. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है? याला उतरायचं, याला चढायचं माझ्या लेकरोला. झनका चकंग नाच बाबू. यार एवढं वरती आहे यार, सिरियसली खूप छान आहे. आता बघा माझा नवरा काळा आहे, पण नेचर मध्ये तुम्ही बघू शकता किती गोरा दिसतोय. आता मी गोरी आहे,
तर मी अजून गोरी दिसतेय. हा फरक असतो नॅचर. अजून खूप वर जायचंय, खूप. बस इथे. ते मठ पण इथूनच दिसते बघ कुठे. हात आणतो बाबा. पकड तिला. इशू उल्हासनगर 4 मध्ये राहून जर लोक इथे आले तर कुठं आले पाहिजे मला असं वाटतंय. खरंच. भारी जागा आहे. खूप 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 म्हणजे खूप भारी जागा आहे. की आपण लांबचं शोधतो आणि आपल्या जवळचंच बघत नाही, म्हणून एकदा जवळचं बघितलं पाहिजे. एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, तसं काहीतरी खूप छान वाटतं. सिरियसली खतम बस. आता सगळ्यात कठीण पडाव म्हणजे फुल अजून वरती. दीदीला घेऊन चढणं खूप डिफिकल्ट आहे, पण बरं झालं खरंच मी मम्मीला घेऊन आली, तर प्रकाशची हालतून खराब झाली आहे. इशू कसं वाटतं मम्मा तुला? कसं वाटतंय? ही पोरगी थोडी पण झोपली नाहीये, कंटिन्यू जागी आहे ही सकाळी उठल्यापासून माझ्या. आता आम्ही खाली उतरतोय, जातोय घरी जायला निघतोय आता, कारण का इकडे जेवढं फिरणार तेवढं कमी आहे. खूप मोठी जागा आहे, खूप काही फिरण्यासारखं आहे आणि एवढा टाईम नाही. आता अजून फिरलो असतो. खूप मोठी जागा आहे, नक्की या, नक्की विजिट करा, हेच सांगल. आता बाकी बघूया. बरं झालं ना आपण नाही काढलं. पण रांग लागली आहे, महाप्रसाद भेटतो इथं. मी बोलली 20 रुपये देऊन ती. खूप मोठी रांग आहे, 20 रुपये देऊन तो हे भेटतो. आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपल्याला आरती पण भेटते. जेवणाचं आहे भारी खूप खूप खूप. तर आम्ही आता जस्ट आलो आहे आणि मी खूप जास्त थकली, माझे पाय खूप दुखत आहे आणि खूप छान ठिकाण होतं, खूप मजा आली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आम्ही गेलो आणि एवढा पाऊस चालू झाला, आम्हाला यायच्या बरोबर यायच्या टायमाला चालू झाला आणि खूप पाऊस होता, म्हणून मी ब्लॉग तिथं एंड नाही करू शकली. मी आता घरी आली आहे आणि ब्लॉग एंड करतो आहे. खूप छान जागा आहे, खूप छान. मी तर हेच बोलेल की नक्की जा, खूप एन्जॉय करा, फॅमिलीला घेऊन जा, फ्रेंड्सला घेऊन जा. खूप म्हणजे खूप सुंदर जागा आहे आणि माझ्या ब्लॉगला शेअर, कमेंट, सबस्क्राईब
लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.